नमस्कार. आज आपण आलो आहे मुखई ही गडी पाहण्यासाठी. ही गडी येते मुखई गावामध्ये, तालुका शिरूर आणि जिल्हा पुणे. शिक्रापूर या गावापासून साधारण 10 किलोमीटर लांब ही गडी आहे. याच्या पुढच्या बाजूस धामारी आहे. त्या ठिकाणी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र दरोडा टाकला होता ज्या घरावर, त्याचाही आपण व्हिडिओ बनवला आहे. तसेच पुढे गेल्यानंतर पाबळ आहे, तिथं मस्तनीबाई यांची समाधी आहे, ती पाहू शकते आपण. प्रथमतः आपण या गडीला भेट द्यावी. याच्या जवळच एक आपल्याला अजून पिंपळे जगताप हे गाव आहे. त्याही गावामध्ये आपल्याला गडी पाहायला भेटते, ती आपण पाहू शकताय. असा हा ऐतिहासिक ठेवा या परिसरामध्ये आहे. ही जी गडी आहे सरदार पालंडे यांची आहे व गावामध्ये प्राचीन हिमाडपंथी मंदिरे सुद्धा पाहायला भेटतात. तसेच गावाला आल्या पूर्वीच्या काळी पूर्णतः चारी बाजूनी वेस होती व एक नगरकोट किंवा वेस होती, तीही आहे. आज सुद्धा वेस आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटते. तसेच नदीच्या बाजूला थोडेफार अवशेष सुद्धा आहे, तेही पाहू शकतोय. असा हा ऐतिहासिक ठेवा आहे. आपण या शिरूर किंवा या शिक्रापूर भागात आल्यानंतर या गडीला आपण निश्चितच भेट द्यावी, हीच एक विनंती. मध्ययुगीन काळात व्यापारी मार्गावरील गावे तसेच एखादे बडे प्रस्थ राहत असलेले गाव हे बहुधा कोटाच्या अथवा नगरदुर्गाच्या आत वसलेले असे. महाराष्ट्रातील गडकोटांची भटकंती करताना आपल्याला असे असंख्य नगरदुर्ग पाहायला मिळतात. शिक्रापूर पाबळ महामार्गावर असलेल्या मुखई नगरदुर्ग त्यापैकी एक. मुखई गावात असलेले भैरवनाथ मंदिर आसपासच्या पंचक्रोशीत चांगलेच प्रसिद्ध असून ते या नगरदुर्गातच वसलेले आहे. मुखई गाव शिक्रापूर पाबळ मार्गावर असलेले पुणे शिक्रापूर मुखई हे अंतर 43 किलोमीटर आहे. मुखई गावात जाण्यासाठी ST तसेच महानगरपालिकेची बस सेवा उपलब्ध आहे. गाव वेळू नदीच्या काठावर कधीकाळी या संपूर्ण गावाला तटबंदी असल्याचे दिसून येते. गावाचा विस्तार झाल्यामुळे उत्तर बाजूस असलेली तटबंदी पूर्णपणे नष्ट झालेली असून उर्वरित 3 बाजूस असलेली तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. वेळू नदीचे पात्र व खाजगी मालमत्ता यामुळेच ही तटबंदी आजही तग धरून आहे. मुखई गावात प्रवेश करण्यासाठी गावाच्या पश्चिमेस बाजूस मुख्य दरवाजा असून हा दरवाजा, त्याची कमान व लाकडी दरवाजे यासकट सर्व आजही ताटपणाने उभे आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या असून आत तटाला लागून तटावर तसेच दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हत्तीच्या धडकेने दरवाजा तोडता येऊ नये यासाठी दरवाजाच्या वरील भागात अणकुचीदार खिळे ठोकलेले असून मुख्य दरवाजा बंद असताना आत प्रवेश करण्यासाठी दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या वरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. मुख्य दरवाजाने आत शिरून सरळ गेल्यावर आपण हनुमानाच्या मंदिराजवळ पोहोचतो. दगडी बांधकामातील हे मंदिर उत्तर पेशवाईत बांधलेले असून त्यावर असलेला शिलालेख त्याचा काळ दर्शवतो. ही गडी आहे. हा गडीचा दुसरा दरवाजा आहे आणि तो जो आहे तो फ्रंटचा दरवाजा. तसेच गावाला वेस सुद्धा आहे. या मंदिराला लागूनच काळभैरवनाथाचे मंदिर असून या संपूर्ण मंदिराभोवती दगडी भिंत आहे. या प्रकारात यात प्रवेश करण्यासाठी उत्तरेला एक व पूर्वेला एक असे 2 दरवाजे असून उत्तरेकडील दरवाजावर नगारखाना आहे. मंदिराचे पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार काळाच्या ओघात नष्ट झाले असून त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. या दरवाजाबाहेर 2 दीपमाळ तसेच बगाड करण्याची जागा पाहायला भेटते. मंदिराच्या आवारात दगडी चौतारा प्रशस्त तुळशी वृंदावन आहे. धुमाळ, पालंडे, गरुड ही 3 घराणे भैरवनाथाची मानकरी असून या 3ही घराण्याचे गडीवाजा उद्ध्वस्त वाडे गावात पाहायला मिळतात. गावातून फेरी मारताना पडझड झालेल्या घरातून मध्ययुगीन काळात नित्य वापरातील अनेक वस्तू, दगडी वस्तू मातीतून बाहेर डोकावतात. गावातील गडीची भटकंती करत असताना गरुड वाडा वगळता उर्वरित 2 वाडे आजही आपल्याला अनेक अवशेष अंगाखांद्यावर बाळगून आहेत. यातील पालंडे यांच्या वाड्याचा मुख्य दरवाजा, तटबंदी व त्यात असलेले 2 दुमजली बुरुज आजही शिल्लक आहेत. या वाड्याचे तळातील बांधकाम घडीव दगडात व
वरील बांधकाम विटांनी केले आहे. वाड्याच्या दरवाजाबाहेर गावाचे कामकाज चालवणारी सदरेची जागा आहे. गडीच्या आत वाड्याचा चौतारा, त्यातील दालने, कोठार, शौचकूप, गडीबाहेर जाण्याची चोरवाट अशा अनेक वास्तू पडझड झालेल्या स्वरूपात पाहायला मिळतात. बुरुजावर उभे राहिले असता संपूर्ण मुकई गाव, वेळुंजेचे पात्र व दूरवरचा परिसर नजरेस पडतो. दुसऱ्या गडीची तटबंदी व दरवाजा काही प्रमाणात शिल्लक असून आतील वास्तू मात्र भुईसपाट झालेली आहेत. तिसऱ्या वाड्याच्या दरवाजाची कमान आजही शिल्लक असून हा दरवाजा दगड लावून बंद केला आहे, त्यामुळे आत जाता येत नाही. गडीच्या मागील बाजूस नदीच्या दिशेने नगरदुर्गाचा दुसरा दरवाजा असून या दरवाजाची कमान मात्र ढासळलेली आहे. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. हा दरवाजा पाहून झाल्यावर आपली मुखई नगरदुर्गाची भटकंती पूर्ण होते. संपूर्ण नगरदुर्ग फिरण्यास 1 तासाचा वेळ लागतो. साधारण 18व्या शतकात सरदार पालंडे यांना मुखई गाव व आसपासची काही गावे वतन मिळाल्यावर त्यांनी मुखई गावात प्रशस्त वाडा बांधला आणि आपण जर या गडीच्या महादरवाजापाशी थांबून पाहिलं तर हे पहा, पूर्णतः याची सर्व बाजूने तिथं तो बुरुज याचा ही वस्तू सर्व एका ठिकाणावरून पाहायला भेटतात. भुईकोट किल्ला असतो तसेच या गडीची सुद्धा रचना आहे. समोर पाहिलं तर तिथं तो वाडा वगैरे असणार, कारण सर्व वस्तू त्याचे पाहायला भेटतात व्यवस्थित असे. सावधगिरीने फक्त या जरा थोडीशी इथं झाडी असल्यामुळं भीती आहे. ठीक आहे, आता बाहेरचा भाग पाहू व नंतर बाजूला जे वाडी आहेत किंवा गाडी आहेत तर त्या पाहून घेऊ. तिथं आत एंट्री करताना याचं पाहायला भेटते व सध्या त्याचे जीर्णोद्धार किंवा त्याचे डागडुगी केले आहे, त्यामुळे बघू शकतो पलांडे सरदार वाडा असं लिहिण्यात आले आहे. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे असे पाहायला भेटतात. तिथं पूर्णतः वाडा आपण पाहून आलो. वाड्याच्या बाहेर परकोटा बोलू शकतो याला. ही अशी वास्तू आहे. याची वरपर्यंत जाण्याची सोयसुद्धा दिसत आहे इथं केलेली. अशा या ऐतिहासिक वास्तूला आपण भेट दिली. ही मागच्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी एक असा हा वाडा आहे, परंतु तो बंद असल्यामुळे आपण आतून पाहू शकत नाही. ते पाहू शकतो असं इथं लिहिलं आहे धुमाळ पाटील वाडा. त्याच्या बाजूला अजून एक हा वाडा आहे. हा HVS वगैरे आहे इथं दरवाजा, परंतु गाडी पाहिली तर अशी दिसत आहे, त्याच्यामुळे आपण आत काय जाणार नाही. आणि जो मुख्य जो गडी आहे ती काळभैरवनाथ मंदिर आहे मुख्य गावामध्ये, ते आपण आता आत जाऊन पाहू. प्राचीन आहे. सर्व वस्तू चला. मंदिराच्या या बाजूला आल्यानंतर इथं आपल्याला शिलालेख पाहायला भेटतो. असा हा पाठीमागच्या बाजूला आहे. अजून कुठे काय आहे पाहू. इथं गणेशजी पाठीमागचा भाग.
मंदिराच्या बाहेरच्या बाजूस अशी नागळ पाहायला भेटते व आपण आत गेल्यानंतर या ठिकाणी एक शिलालेख पाहायला भेटतो. हा असा शिलालेख व बाहेरला लेख आपण निश्चितच वाचावा. भैरवनाथ मंदिर पाहून झाल्यानंतर समोरच हनुमान मंदिर आहे व इथं हा एक शिलालेख इथं आहे व या बाजूला एक शिलालेख आहे पाहू शकतो आणि बजरंगबलींची मूर्ती. मुखई गावामध्ये आपणाला भरपूर प्राचीन अवशेष पाहायला भेटतात. संपूर्ण नगरकोट, वाडे, भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर हे पाहण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. असा हा ऐतिहासिक ठेवा आपण एकदा तरी निश्चितच पाहावा ही एक विनंती. जवळच आपणाला पिंपळे जगताप आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक गडी आहे व तिथंही एक मंदिर आहे. त्या ठिकाणी एक शिलालेख आहे, तोही आपण पाहावा. गावातील सर्व अवशेष पाहून आपण आता या वेस नगरकोटापाशी पोहोचून गेलो. भव्य दिव्य असणारा हा नगरकोट आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.